घेऊन चाललाय चेंडू, सुंदर मारलेला चेंडू हा जातोय, स्वीपचा फटका मित्रांनो म्हणावा लागेल. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण, स्वयंसेवक थोडस जायचंय. या 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. या 4 धावांसोबत धावसंख्येत होईल वाढ. दोन्ही संघाचे संघमालक मात्र इथे उपस्थित आहेत. सरपंच 11 संघाचे संघ मालक माननीय श्री शशिकांत मांढरे सर आणि क्रेझी लायन्स या संघाचे मालक विनोद मांढरे स्वतः दादा मैदानात उपस्थित. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो, सामना लवकर चालू करायचा, स्पीड पाहिजे. सामना 5 ओव्हरचा खेळवला जातोय. पहिली ओव्हर पॉवर प्लेची इथं आपल्याला पाहायला मिळते. मनीष मांढरेच्या माध्यमातून केपी गोलंदाजीचा चांगला समाचार घेताना आपल्याला दिसतोय. लेफ्ट हँड बॅट्समन केपी. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5. मनीष गोलंदाजीवरती सज्ज, ज्याने 10 नंबर क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे. क्रिकेट विश्वामध्ये क्रिकेटचा देव स्वयंसेवक मात्र थोडस पांगून उभं राहायचं. विक्रम मांढरे थोडं सांगायचंय स्वयंसेवक म्हणून. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला, मात्र त्याचा देखील खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा देखील चांगल्या पद्धतीचा मित्रांनो स्ट्रोक होता, लेग साईडला मारलेला, केपीच्या बॅटीतून निघालेला स्ट्रोक. विक्रम मांढरे थोडस स्वयंसेवक उभं करायचे पांगून. आयोजन कमिटीला विशेष सूचना आहे. सॉरी, विक्रम मांढरे स्वतः पंच म्हणून काम पाहत आहेत. बरं, आता मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा. मी बोलत होतो की जर्सी क्रमांक 10 या नंबर बद्दल. क्रिकेट विश्वामध्ये ज्याला भारतीय संघाचा आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो, सचिन तेंडुलकर सन्माननीय, त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये 10 क्रमांकाची जर्सी गाजवली आणि तीच जर्सी पॉवर प्लेची ओव्हर मित्रांनो मनीष मांढरेच्या माध्यमातून इथे टाकली जाते. क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीने सजवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मनीष मांढरे, नितीन मांढरे, विनोद मांढरे, अभि मांढरे चांगले फलंदाज मात्र क्रेझी लायन्स संघामध्ये पाहायला मिळतील. इथं मात्र चेंडू आता जातोय सीमा रेषे बाहेर. या आहेत पुन्हा देखील 4 धावा. ओव्हर समाप्त, पंचांचा इशारा. 1 ओव्हर समाप्तीनंतर सामन्याचं समीकरण पोहोचतंय थोडस इशारा फक्त व्यवस्थित द्या. पंच 5 चेंडू झाले, तिथे 5 चेंडू झालेले आहेत, ओव्हर संपलेली नाहीये. आता मात्र पॉवर प्ले मध्ये 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. घेऊन चाललाय चेंडू मनीष. इथं मात्र कार्पेट शॉट म्हणावा लागेल. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू खाली नितीन मांढरे क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र चांगला थ्रो, लेट होता पण थेट होता. आता मात्र ओव्हर समाप्त. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते बिनबाद 15. आता मात्र खेळ शिल्लक आहे 4 ओव्हरचा, म्हणजे 24 चेंडू शेष शिल्लक बाकी. वैयक्तिक पहिली, सांघिक दुसरी ओव्हर गोलंदाजीच्या मार्गावरती प्रतीक ओंबरकर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मी आता बोलत होतो क्रेझी लायन्स संघाबद्दल, तर दोन्ही संघामध्ये जर पाहिलं गेलं तर मनीष मांढरे असेल, विनोद मांढरे असतील, नितीन मांढरे असेल, सुनीत काशीद असेल, अभि मांढरे असेल किंवा
अनिल शिंदे असतील किंवा प्रतीक उंबरकर चांगला खेळाडूंचा नक्कीच इथं भरणं पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीनं सरपंच 11 संघाबद्दल जर बोलायला गेलं तर केपी असेल, जितेंद्र कोचे असेल, आदेश कांबळे असेल, आता उर्वरित खेळाडूंची नाव मला सांगता यायची नाहीत, मात्र दोन्ही संघ नक्कीच चांगल्या खेळाडूंच्या चंबू सहित मैदानात खेळताना दिसतात. पंच प्लीज स्पीडअप घ्यायचा आहे. आणि या सामन्याला पंच आपल्याला लाभलेत विक्रम मांढरे आणि ओंकार खंडागळे. प्लीज पंच स्पीडअप घ्यायचंय. वैयक्तिक पहिली, सांघिक दुसरी ओव्हर असेल मात्र जितेंद्र कोचळे. पठार प्रीमियर लीग वर्ष पर्व पहिले, आज मात्र पहिलाच दिवस चालू असणारा सामना क्रेझी लायन्स वर्सेस सरपंच 11. प्रतीक उंबरकरने टाकलेलं चेंडू, इथं मात्र चेंडूला फक्त बॅटीने दिशा दिली, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. नक्कीच मित्रांनो 4 धावा धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या आता मात्र पहिल्याच चेंडूवरती चांगला समाचार घेतला प्रतीक उंबरकर. इथं मात्र गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो हा प्रतीक उंबरकर. पठार प्रीमियर लीग क्रेझी 11 संघाचा, क्रेझी लायन्स संघाचा इथं गोलंदाज आहे तो. क्षेत्ररक्षण प्लीज सजवायचंय. रिव्हर्स फटका जितेंद्र कोचे यांनी हा मारलाय उत्तुंग असा हा षटकार. मित्रांनो छत्रपतींचा छावा त्याने मारल्यात या 6 धावा. या 6 धावेसोबत धावसंख्येत होईल वाढ. मित्रांनो जर पाहायला गेलं तर मिठाईमध्ये साखर असेल तरच खायला मजा. आणि क्रिकेट आता मात्र हा थोडासा लेट होता थ्रो. धावा मिळतील आपल्याला 2. पहिला धावसंख्येत होईल नक्कीच मित्रांनो आता 2 धावेने वाढ. धावसंख्या पोहोचते 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. आता मात्र दुसरा रिव्हर्स पाहायला मिळतोय जितेंद्र कोचे याच्या बॅटीतून. आता मात्र वादळ वादळ म्हणावं लागेल जितेंद्र कोचे. काय मित्रांनो मंगेश मांढरे पाण्याची व्यवस्था करायची. पुन्हा एकदा घेऊन मारलेला चेंडू ऑनसाईडच्या दिशेचा हा फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक ताईंना थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या मित्रांनो पोहोचते 37 धावा धावफलकावरती. चेंडू इथं मात्र झालेले आहेत 5. मित्रांनो ओव्हर जर पाहायला गेलं तर पहिली ओव्हर मनीष मांढरे, दुसरी ओव्हर प्रतीक उंबरकर. धावसंख्या मात्र 37. रिव्हर्स मारण्याचा फटका होता इथं मात्र कार्पेट शॉट म्हणावा लागेल. हा चेंडू जातोय कुठे पंच 4 धावा. निर्णय द्यायचा इथं दिसत नाही कॅमेरामुळे थोडस. धावसंख्या आता मित्रांनो मिळते पाहिला 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर समाप्त. थोडीशी महागडी आणि खराब ओव्हर. 6 चेंडू 26 धावा इथं मात्र प्रतीक उंबरकरला कुठल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्गावरती आता मला वैयक्तिक 9 चेंडू 32 धावा जितेंद्र कोचळे आणि वैयक्तिक 3 चेंडू 9 धावा केपी. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज असेल
मनीष मांढरे वैयक्तिक दुसरी, सांघिक तिसरी ओव्हर. आता मात्र मित्रांनो पहिल्या इनिंगच्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक शेष बाकी. प्लीज पंच स्पीडअप घ्यायचा, हा सामना खूपच लेट चालू आहे. मनीषचा पुढील चेंडू केपी साठी उंच तटवण्याचा प्रयत्न, झेल हवेत, नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू कोसळतोय बाउंड्रीच्या दिशेने. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण दरम्यान 3 धावा पूर्ण करतोय तो जितेंद्र कोचळे. धडाकेबाज अशी बॅटिंग करतोय, फलंदाजी करतोय तो जितू कोचळे. आपल्या संघाकडून 3 धावा पूर्ण करतायत धावून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मनीष याचा पुढील चेंडू सामना करेल तो केपी. जितू कॅप्टन वर्सेस कॅप्टन. तिसरं षटक चालू. सुंदर अशी प्लेसमेंट, खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षणाचा तितकाच फायदा. 2 धावा पूर्ण करतो तो जितू. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो मनीष. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मनीषचा सामना करेल तो जितू. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट फसलेला आहे. ब्लॉक होल मधील चेंडू काहीसा न समजलेला. सुंदर असं कमबॅक करतोय तो मनीष. सुंदर अशी गोलंदाजी, तितकीच सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर. खूपच सुंदर चेंडू. फलंदाजाला काहीसा न समजलेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तिसरा षटक चालू. धावसंख्या काहीशी रोखण्यामध्ये यश मिळवतो तो मनीष. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मनीष टू जितू. दोघेही नावाजलेले आयकॉन प्लेयर वाई तालुक्यातील. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. दरम्यान तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो केपी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 वर. लेग साइडला जोरदार तटवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करतो तो केपी. तिसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 48 वर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48. पाहूया संघासाठी गोलंदाजीची धुरा कोण सांभाळतय. नितीन मांढरे वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन. मदन कोचळे, आपण जेवणाची व्यवस्था कुठपर्यंत आली ते पाहायचंय. संपर्क साधायचा आहे जेवण बनवणाऱ्यांशी. जेवणाची वेळ झालेली आहे. नितीन मांढरे वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलेले. ऑलराऊंडर असा खेळाडू नितीन. पाहूया धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळवतो की नाही. खूपच सुंदर अशी फटकेबाजी केलेली आहे. सरपंच 11 संघाने सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल.
नितीन याचा सामना करेल तो केपी. पंच सामना लवकर चालू करायचा आहे. थोडस क्षेत्र रक्षणामध्ये बदल करताना नितीन मांढरे. सामना करेल तो केपी, लेफ्ट हँडेड बॅट्समन. सुंदर असा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोटांच्या फिरकीची जादू दाखवतोय तो फलंदाजाला नितीन मांढरे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. सेम चेंडू सेम रिझल्ट, निर्धाव चेंडू. फलंदाजाला काहीसा न समजलेले सलग 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू. पहिल्या इनिंग मधील 4थं षटक प्रगतीपथावर. नितीन मांढरे याचा पुन्हा एकदा सामना करेल तो केपी. हॅलो, सुंदर चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. 4थं षटक प्रगतीपथावर. दरम्यान सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, 20 मिनिटांमध्ये आपलं जेवण लवकरच मैदानामध्ये येणार आहे. तरी कोणी मैदानावरून बाहेर कुठेही जायचं नाही. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. नितीन याचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो जितू. 4थं षटक प्रगतीपथावर. खराब चेंडू, वाईडचा इशारा पंच विक्रम मांढरे यांचा. उंच तटवलेला चेंडू जातोय. खेळतोय तो जितेंद्र कोचळे, सरपंच 11 संघाचा फलंदाज. खराब चेंडू, वाईडचा इशारा. पंच विक्रम मांढरे यांचा धावसंख्येत बदल. पुन्हा एकदा चेंडू. आणि पुन्हा एकदा सलग 3 चेंडूवर 3 षटकार खेचून आपलं अर्धशतक पूर्ण केलेले. बॅट पोहोचले ती 69 वर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही सलामीची जोडी मैदानात. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेला आहे चंद्रकांत मांढरे. ऑलराऊंडर असा हा खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू याला आपण म्हणू शकतो. अतिशय नावाजलेला हा प्लेयर चंद्रकांत मांढरे. याचा सामना करेल तो केपी.
पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक प्रगतीपथावर. उंच तडवण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मधील चेंडू काहीसा न समजलेला यष्टी चित होतोय तो. फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले. जितू याच्या बॅट मधून पठार प्रीमियर लीग मधील पहिले षटकारांचे हॅट्रिक जितेंद्र कोचळे याच्या नावावर. पुन्हा एकदा ब्लॉक होल मधील चेंडू काहीसा न समजलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, दरम्यान 2 धावा पूर्ण, खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा, 4 धावांचा इशारा, अशा एकूण 5 धावा संघासाठी. थोडस खराब गोलंदाजी, थोडस खराब यष्टी रक्षण. चंदू हा नावाजलेला उत्कृष्ट यष्टी रक्षकाचा किताब पटकवलेला हा ऑलराऊंडर खेळाडू चंदू मांढरे. लेग साइडला उंच तटवलेला चेंडू जाईल नक्कीच सीमारेषा पार. षटकार, धावांची बरसात. उत्कृष्ट असा हा लेग साइडला थडम्यांच्या दिशेने टाकलेला षटकार. दरम्यान पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय फलंदाजीसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 80 वर. 1 बाद 80. पठार प्रीमियर लीग मधील हा पहिला सर्वोच्च स्कोर. पुन्हा एकदा उंच लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषे पार. षटकार, अक्षरशः धुतलेले निर्मा पावडर रिन्स साबण लावून धुतलेले गोलंदाजाला. सुंदर असा कमबॅक करतोय तो चंद्रकांत मांढरे. एकच धाव, खराब क्षेत्ररक्षण, दरम्यान 2 धावा पूर्ण करतो तो फलंदाज. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक प्रगतीपथावर. अक्षय पोळ 3 धुवाधार असे षटकार आपल्या बॅट मधून खेचून आणले होते. चंद्रकांत मांढरे उत्कृष्ट असा यष्टी रक्षकाचा किताब मिळवलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा टाकतोय तो सेम चेंडू आणि पंच
गोष्ट अशक्य नाही. मंगेश आनंद मंगळे पण जारची व्यवस्था करायची आहे. इथे अजिबात पाणी शिल्लक नाही. पाण्याची व्यवस्था ताबडतोब लवकरात लवकर करायची आहे. क्रेझी लायन्स आपण आपले प्रथम 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले सरपंच 11 संघाकडून. भटार प्रीमियर लीग 2022 पहिल्या षटकाराची पहिली हॅट्रिक वस्ताद 11 आणि सुपर स्ट्रायकर्स यांचा होणारा पुढील सामना आपण लेग साईडला उंच तटवलेला चेंडू सहजरित्या सीमारेषेच्या पलीकडे सातारा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला हा ऑलराऊंडर असा प्लेयर, आयकॉन प्लेयर, ज्याच्यावर बक्षिसांची बरसात होते असा प्लेयर मनीष मांढरे पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजीसाठी. क्रेझी लायन्स आपला 12वा खेळाडू पॅव्हलियन मध्ये पाठवायचा आहे नावं सांगण्यासाठी. नितीनच्या बॅट मधून ऑफ साइडला जोरदार तटवलेला चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावांची भर घालतोय. दरम्यान मनीषची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो अनिल.
कमबॅक करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. लेग साइडला उंच तटवण्याचा प्रयत्न, परंतु कोणतीही धाव नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, दरम्यान षटकाची समाप्ती होते, सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वर. एक बाद 16, 17. सॉरी 16 धावसंख्या स्थिर. एक षटक, एक विकेट. धावसंख्या येईल ती 16 वर. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन, तितकीच सुंदर फलंदाजी. दोन्ही संघ तुल्यबळ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला तो अक्षय, याचा सामना करेल तो अनिल, अष्टपैलू खेळाडू. अक्षयच्या बॅट मधून निघालेला ऑफ साइडला स्ट्रोक. एक धाव पूर्ण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, दरम्यान दुसरी धावही पूर्ण करतोय. थोडीशी स्लो फेकी म्हणावी लागेल. धावसंख्येला गती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल इथे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 वर. एक बाद 18. दुसरं षटक प्रगतीपथावर जिंकण्यासाठी 99 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा क्रेझी लायन्सचा संघ विरुद्ध सरपंच 11. अक्षय याचा पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो अनिल. पुढे येऊन उंच तटवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पूर्ण करतोय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अक्षयकडून. उंच तटवलेला चेंडू झेल होतोय की जातोय सीमारेषेच्या पार. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषे पार. दाढी भिजवून उलट स्वरूपाचा चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षक अक्षय पोळच्या हातामध्ये. नवीन फलंदाज आलेले ते विनोद मांढरे. संघ मालक स्वतः मैदानात उतरलेले आहेत. धावांचा डोंगर उभा करायचा आहे क्रेझी लायन्स संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर. उंच तटवलेला चेंडू आणि
नितीनची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो अमित. अक्षय याचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले आहेत विनोद मांढरे स्वतः संघ मालक. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू, धावांवर अंकुश ठेवलेला आहे सरपंच 11 संघाने. दरम्यान षटकाच्या समाप्तीची घोषणा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वर. 3 बाद 26. अजूनही 18 चेंडूंमध्ये 73 धावांची गरज क्रेझी लायन्स संघाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला ओमकार. लेग साइडला तटवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू जातोय थर्डमॅनच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. चेंडूवर धावसंख्येवर अंकुश ठेवलेला आहे सरपंच 11 संघाने. बोटांची जादू दाखवतोय परंतु थोडासा खराब चेंडू. वाईटचा इशारा पंच ओमकार खंडागळे यांचा. पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो ओमकार. या चेंडूवर फ्री हिट राहील याची फलंदाजांनी नोंद घ्यावी. थोडस खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. लेग साइड थर्डमॅनच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. 1 रन शॉर्ट आहे आणि पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा. 2 धावांची भर. थोडासा ताळमेळ कमी धावण्यामध्ये, धावसंख्येवर अंकुश. या पुढील चेंडूवर फ्री हिट राहील. थोडीशी खराब अशी गोलंदाजी सरपंच 11 संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. 3 बाद 30. तिसरं षटक चालू. अजूनही तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. एकच चेंडू झालेला आहे पंच. फ्री हिट कायम आहे. या चेंडूवर फ्री हिट आहे याची फलंदाजांनी नोंद घ्यावी. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा खराब चेंडूचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 वर. फ्री हिट कायम. पाहूया फ्री हिटचा फायदा घेतो की नाही अमित. उंच तटवलेला चेंडू हवेत आहे. पाहूया कुठे जाऊन कोसळतो तो चेंडू. स्वयंसेवक आताच्या किती धाव आहेत पंच. स्वयंसेवक तिथे चेक करा आपण कोण आहे. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावांचा डोंगर गाठायचा आहे क्रेझी लाईन संघाला. फ्री हिट होती नितीन मांढरे.
स्वयंसेवक तिथे आहेत ना, सांगा ना तुम्ही. रुईगरे इथं बॅनर मुळे दिसत नाही. विकी वानखेडे, मदन कोचळे. षटकार नाही म्हणून सांगितले तिथल्या स्वयंसेवकांनी. पुन्हा एकदा हवेत उंच तटवलेला चेंडू जाऊन कोसळतो नोमॅन्स लँड मध्ये बाउंड्रीच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा धावून पूर्ण करतोय अमित. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 वर. तिसरं षटक चालू. धावसंख्येवर अंकुश रोखण्यात यश मिळवलेले. पुन्हा एकदा लेग साइडला उंच तटवलेला चेंडू झेल होऊ शकतो, परंतु झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. चेंडू सीमारेषेच्या जवळ. सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतोय. पंच चेक करायचंय. 4 धावा. शिल्लक. आम्हीच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. पुन्हा एकदा लेग साइडला तटवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने. दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वर. 3 बाद 40. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो विनोद मांढरे. सुंदर असा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 वर. 3 बाद 40. अजूनही 2 षटक शिल्लक. क्रेझी लाईन संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज. पठार प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिलं या सामन्यासाठी आज वाई क्रिकेट असोसिएशन वाई तालुक्यातील निलेश बडंग तसेच निलेश वाडकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं पठार प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. सामंत आपण पाहायला खूप पाठीमागे आलेत. अजून देखील 10 बॉलचा खेळ बाकी असेल. 10 बॉल मध्ये पाहिजे ते 56 धावा. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला हवेत तिला असेल तिथे बॉल खाली आणि झेल. यावेळेस आपण जर पाहिला तिथे होते क्रेझी लाईन. केलंय किंग्सचा 11 या संघाने. सरपंच 11 संघाबद्दल पाहिलं मॅच मध्ये घट्ट पकड
आणि या ठिकाणी मोठा विजय संपादन करताना पाहिलं म्हणजे एकतर्फी सामना झुकलेला आहे कारण की 7 बॉल मध्ये विजयासाठी पाहिजे त्या 55 धावा आणि या क्रिकेट इतिहासामधले सर्वात मोठे आकडे आहेत आणि हे मिळवणं एवढं सोपं काम नाहीये तर खूप चांगला खेळ सरपंच संघाची खूप चांगली गोलंदाजी पाहू शकता इथे एके यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत असेल फिल्डर जर पाहिलं तिथे बॉल खाली जरा पाहायला मिळतील झेल झाला आणि फलंदाज बाद 6वा धक्का या ठिकाणी पाहू शकता आपण तिथे मॅच जर पाहिली मॅच 6 गडी बाद झाल्याचा विजय सर पाहू शकता 6 बॉलचा खेळ बाकी 6 बॉल मध्ये पाहिजे त्या विजयासाठी 55 रन्सची आवश्यकता असेल सुंदर लढत पाहू शकता इथे 6 बॉलचा खेळ बाकी असेल 6 बॉल मध्ये पाहिजे त्या विजयासाठी बॅट्समन देखील इन होत आहेत अवैध बॅटिंग साठी यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये होता परंतु वेळ निघून गेली आहे कारण की धावा इथे होऊ शकत नाहीयेत पहाडा एवढं लक्ष डोंगरा एवढं लक्ष होतं परंतु त्याची मजल मारता येत नाहीये सरपंच इलेव्हन संघाचा विजय जल्लोषाचा दिवस आहे यावेळेचा बॉल मोठा प्रहार केला पाठीमागे जात इनसाइड आउट कॉमेंट्री बॉक्सला गेला अभिवादन 6 धावा यावेळी जर पाहिलं पुन्हा एकदा फलंदाज जर पाहिलं या ठिकाणी माघारी जाताना पाहायला मिळते ज्या प्रकारे खेळ पाहायला मिळतोय 7 गडी बाद झाले 52 रन्स झालेत पूर्णपणे जर पाहिलं क्रेझी लायन संघाला या सामन्यामध्ये थोडासा पराभवाचा धक्का जो सहन करावा लागेल पठार प्रीमियर लीग सर्वच यावेळेचा बॉल जर पाहिला मैदानावरती 1 बॉल दूर असेल आणि मॅच इथे झाली फिनिश मॅच जिंकतायत सरपंच 11 या संघाने मॅच जिंकलेली आहे
15 मिनिटं जेवणाचा ब्रेक होईल त्यानंतर मॅच